आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने झालेत आणि या स्पर्धेतील पहिली फेरी पूर्ण झाली असून आजपासून या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे। या स्पर्धेतील आज 5व्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहेत, तर हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आज एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे। कोहली आणि रोहित यांना एकदिवसीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे। भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणार आहे, ज्यामध्ये पहिले 3 एकदिवसीय सामने 19 ऑक्टोबर पासून सुरू होतील। त्यानंतर 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका होईल। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जातो। या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक ठोकत इतिहास रचलाय। राहुल 2025 मध्ये सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय आणि या बाबतीत त्याने आता इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटला पिछाडीवर टाकलाय। दुसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने डीएलएस पद्धतीने भारत अ संघाचा 9 विकेट्सने पराभव केलाय। कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करत 246 धावा केल्यात। पावसामुळे ऑस्ट्रेलिया अ संघाला 25 षटकात 160 धावांचं लक्ष्य देण्यात आलं। संघाने 16.4 षटकात फक्त 1 गडी गमावून हे लक्ष्य गाठलंय। बांगलादेशने दुसऱ्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानचा 2 विकेट्सने पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली आहे। अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 147 धावा केल्यात। प्रत्युत्तरात बांगलादेशने 19.1 षटकात 8 बाद 150 धावा करून 5 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकलाय। दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना पुन्हा एकदा आपल्या खेळाडूंच्या भविष्याशी खेळताना दिसतेय। इतर राज्य क्रिकेट संघटनांनी 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या संघांची घोषणा केली असताना डीडीसीएने शुक्रवारी विनू मंकड अंडर-19 स्पर्धेसाठी घाईघाईने 23 सदस्यीय संघाची घोषणा केली, तर डीडीसीएच्या ज्युनियर आणि सिनियर निवड समित्या 27 सप्टेंबर रोजी स्थापन करण्यात आल्या होत्या। पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि पाठोपाठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या धरमवीरने पुरुषांच्या F15 विभागात क्लब थ्रो प्रकारात 29.71 मीटर फेक करत रुपेरी यश मिळवलंय, तर अतुल कौशिकने थाळीफेक प्रकारात कांस्य पदक मिळवलंय। आणि भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करत पदक तालिकेत भारताला 4थ्या स्थानावर पोहोचवलंय। निशांत कुमार आणि सिमरन शर्मा यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताच्या विजयाच्या यादीत नवा अध्याय जोडलाय। याशिवाय प्रीती पाल आणि परदीप कुमार यांनी कांस्य पदक पटकावलंय।